केडगाव दुहेरी हत्याकांड माजी महापौर संदीप कोतकर याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला। जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा। राज्यामध्ये गाजलेल्या केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये माजी महापौर तथा आरोपी संदीप भानुदास कोतकर याचा दोषमुक्ती अर्थात डिस्चार्ज अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी फेटाळून लावलाय। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 5 श्रीयुत शिंदे साहेब यांनी 21 जुलै 2026 रोजी हा आदेश दिला। या चर्चित दुहेरी हत्याकांडाचा गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात CID तपासासाठी वर्ग करण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपी संदीप कोतकर याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर CIDनं त्याच्या विरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले होते। यापूर्वी औरंगाबाद खंडपीठानं आरोपीस जामीन मंजूर केला होता। दरम्यान दोषारोप निश्चितीपूर्वी आरोपी संदीप कोतकर यानं न्यायालयामध्ये दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता। या अर्जावरील सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीनं गुन्हा घडला त्यावेळी तो नाशिक कारागृहामध्ये असल्यानं त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। मात्र अभियोग पक्षानं या युक्तिवादास जोरदार विरोध करत तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। उपलब्ध पुरावे आणि तपासातील नोंदीचा विचार करून न्यायालयानं आरोपीचा दोषमुक्ती अर्ज नामंजूर केला। या प्रकरणात शासन पक्षातर्फे ॲडव्होकेट मंगेश दिवाणे यांनी प्रभावी बाजू मांडली। तसंच मूळ फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट उमेश चंद्र यादव, ॲडव्होकेट समीर पटेल आणि ॲडव्होकेट सलमान जहागीरदार यांनी कामकाज पाहिले। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।